जय भीम. मी आम्रपाली साबळे. आज परळी या ठिकाणी तौहीद भाई यांच्या निवासस्थानी मी भेट दिलेली आहे. अत्यंत निघृणपणे त्यांची एक धोका देऊन त्यांची जी हत्या करण्यात आली ती अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. एक मित्र बनून घात त्यांचा केलेला आहे. पण जेव्हा रेकॉर्डिंग सगळ्या समाज माध्यमांसमोर आल्या त्या अत्यंत क्लेशदायक होत्या. ज्या प्रकारे शब्द त्यांनी वापरलेले आहेत की आज तौहीद सारख्या मुस्लिम व्यक्तीला त्यांनी मारलेल्या अशा भरपूर आम्ही आणखीन लोकांना मारून टाकणार आहोत, मस्जिद पाडणार आहोत, हे अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या अशा जे समाजामध्ये वाद निर्माण करतात, दोन समाजामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात, ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंधाचं भारत देशाला नावाजलं जातं अशा भारत देशामध्ये हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवणाऱ्या ज्या काही विकृती आज जन्माला घालणारे काही नेते आहेत अशा नेत्यांचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करते. त्याच्यामध्ये नगरच्या आमदाराचाही तितकाच समावेश आहे, पुण्याच्याही आमदारांचा तेवढाच समावेश आहे. आणि अशा व्यक्तींना जर आपण इथं पदावरून हटवलं आणि त्यांना जर त्यांची चपली खालची जर त्यांची लायकी दाखवली तर अशा आम्ही लाखो तौहीदला आम्ही आज वाचू शकतो. आज आपला भारत देश हा संपूर्ण विविधतेने नटलेला देश आहे. या ठिकाणी हिंदू मुस्लिम कुठल्याही प्रकारचा भेद एकेकाळी नव्हता. तो भेद आजच्या या 2026च्या काळामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतोय. अशा विकृतीला कुठेतरी आळा घातला पाहिजे. आज हे परिवार उघडा पडलेला आहे. आज फादर्स डेच्या दिवशी या लेकराच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत. आज फादर्स डे आहे. आज इतर जसे विद्यार्थी शाळेमध्ये त्यांनी पाहिलं की आपल्या फादर्स डेचं सेलिब्रेशन करतात तसं त्यालाही त्याच्या वडिलांची आठवण झाली. अशा बालकांना आपल्याला अनाथ होण्यापासून वाचवायचं आहे. समाजामध्ये अशा प्रकारचं विघटन होणार नाही याची खबरदारी तुम्ही सगळ्यांनी घ्यायची आहे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे भाई भाई मिळून राहायचं आहे. आणि जर का तुमच्या आजूबाजूला अशा विकृती लक्षात येत असतील तर तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला कळवा किंवा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये जागृती निर्माण करा, पण अशा घटना होऊ देऊ नका. मी एक टीम तयार केलेली आहे आणि हे जेवढे बोलणार आहेत त्याचं सीडीआर तपासणं गरजेचं, सीडीआर काढणं गरजेचं. कारण तो काय म्हणला त्यांनी एकदम घाण शब्दात बोलला की आज एक कटोरा मस्जिद पाडायची, हे जे उल्लेख आहेत ना तर हे आतंकवाद्याचं लक्षण आहे आणि त्याच्यावर तसंच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आतंकवादी गुन्हा दाखल बच्चे क्या समझ तीन बच्चे उम्र ज्यादा नहीं थी ना, 35-36 साल का.